नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नंदुरबार जिल्हा अजून सोडणारी घटना दडगाव तालुक्यामध्ये घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकानेच बलात्कार केल्याची घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास संबंधित 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाने धमकी दिल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल झाली आहे. पीडित विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितल्यानंतर दडगाव पोलीस ठाण्यामध्ये मुख्याध्यापक आणि वसतिगृहातील व्यवस्थापिका यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. दडगाव तालुक्यामधील तलाई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना घडलेली आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकानेच 8वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दडगाव पोलीस ठाण्यामध्ये मुख्याध्यापकासह वसतिगृहातील व्यवस्थापिकेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आश्रम शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक रायसिंग वसावे याने लैंगिक अत्याचार केले. इतकेच नाही तर घटना कोणाला सांगितली तर या विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी संबंधित मुख्याध्यापकाने दिल्याची पीडितेने आपल्या आईवडिलांकडे तक्रार केली. या नराधम मुख्याध्यापकाला वसतिगृहातील व्यवस्थापिका मालती पाडवी यांनी मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व प्रकार मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितल्यानंतर पालकांनी तातडीने पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापक आणि व्यवस्थापिकेवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता आदिवासी संघटनांकडून होत आहे. मुख्याध्यापकानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण नंदुरबार जिल्हा हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळलेली आहे. या घटनेने मात्र समाजमन ढवळून निघालेला आहे. दडगाव पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास दडगाव पोलीस करीत आहेत. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नंदुरबार. धन्यवाद.